पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू पंचांकडे आशेभूत नजरेने पाहतोय. वाईट बॉल आहे. पहिला चेंडू मयूर या गोलंदाजाने हाताळला, तो देखील व्हाईट, म्हणजे अजून देखील लीगल पहिला चेंडू फेकावा लागेल मयूरला. एकच. आता मात्र अक्षय जाधव चेंडू ओरपीच चेंडू होता त्याच्यावरती प्रहार चढवला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय तो षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावफलक आता 12 या अंकावरती. पहिल्या षटकाच्या अंती फक्त 5 धावा होत्या. त्यानंतर एक वाईट चेंडू मयूरच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाला आणि पहिला लीगल चेंडू फेकत असताना इथे मात्र 6 धावा पाहायला मिळाल्या आणि 6 धावेच्या मदतीने धावफलक मात्र अगदी दुप्पटने वाढतोय, 12 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. षटक संपल्यानंतर घे. आता मात्र दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील प्रहार, उंचीचा पुरेपूर वापर करत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय जाधव ऑन फायर. मयूरच्या गोलंदाजीतले सुरुवातीचे 2 चेंडू त्याच्यावरती 2 कडक प्रहार आणि 2 चेंडूवरती 2 षटकार घातक ठरतोय आता वाडेकर संघाच्या गोलंदाजाच्या विरोधात. अक्षय मात्र आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना अगदी गतवर्षी पासून आपण पाहतोय 2023 पासून माफी असावी, तुफान फॉर्म मध्ये चाललाय. जरी हवा सुटली असली असं वाटत असेल वाडेकर संघाला का हवेत उडून जाईल अक्षय, पण तसं होणार नाहीये. चेंडू मात्र उडवेल हवेत आणि तिथे धावा मिळेल 6. ताकद आहे त्याच्याकडे, टायमिंग आहे आणि टायमिंगच्या जोरावरती आपल्याला फटके पाहायला मिळत आहेत. पुन्हाशा मोठा फटका तिथे पुन्हाशा येतोय. हवेत होता चेंडू, स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्याकडून झाली चुकी. तिथे मिळाल्या 2 धावा, म्हणजे 3 चेंडू आणि धावा खर्च केल्या त्या 15. मयूरला मात्र विचार करावा लागेल. सुरुवातीच्या पहिल्या गोलंदाजीने प्रथमने काय कामगिरी केली होती, अगदी 3 विकेट मिळवून दिल्या होत्या, परंतु समोर फलंदाज होता अक्षय मयूरच्या आणि तिथे मात्र अक्षयला मयूरला मात्र विचारात पडलाय. अगदी विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल, कारण मोठा ताकदीवान फलंदाज आपण पाहतोय अक्षयला. फुलटॉस प्रतिचा चेंडू, अगदी चेंडू खाली आला आणि तिथे मात्र पुन्हा चेंडूला विडकावून दिला. झेल सोडला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, त्याचा फायदा मात्र उचलत असताना अक्षय मात्र ऑन फायर होतोय आणि तिथे धावा मिळत आहेत 6. म्हणजे आतापर्यंत अक्षयच्या फलीतून आपण पाहतोय चेंडू खेळलाय 5 आणि धावसंख्या जोडल्या त्या 21. अक्षयच्या पारीतले मी चेंडू सांगतोय. 5 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 5 चेंडू 21 धावांवरती खेळतोय आणि षटकातील चेंडू आपण पाहतोय 4. पहिला चेंडू नो व्हाईट फेकला होता, त्यानंतर सलगचे 2 षटकार, नंतर तिसऱ्या चेंडूवरती झेल सुटला आणि चौथ्या चेंडूवरती जखमेवरती मीठ सोलणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला मयूरच्या गोलंदाजीत. मयूर आता मात्र महागडा ठरतोय. चांगला चेंडू त्याच्यावरती फटका सजवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होणार नाहीये आणि इथून मात्र माघारी परतावा लागेल अक्षय या फलंदाजाला. अक्षयला कुठेतरी विचारपूर्वक फलंदाजी करायची गरज होती, कारण 3 षटकार आले होते. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 21 धावा आल्या होत्या, म्हणजे हा षटक चांगल्या रीतीने हाताळला होता. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 26.